केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा जो आहे तर तो भारतीय कांदा निर्यातीला फटका बसलेला आहे. आपण पाहू शकतात का आता मी एक कांदा व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर या ठिकाणी आलेलो असून या ठिकाणी कांदा ची प्रतवारी करण्याचं काम सुरू आहे निर्यातीसाठी. एकंदरीत जर बघितलं तर 2025 एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान कांद्याची जी निर्यात आहे तर त्या निर्यातीतून 2100 कोटी रुपयाचं जे तर ते परकीय चलन भारत सरकारला मिळालेलं होतं. मात्र 2024 आणि चा जर विचार केला तर एप्रिल ते नोव्हेंबर ह्या दरम्यान 2600 कोटी रुपयांचं जे तर ते चलन मिळालेलं होतं. एकंदरीत जर बघितलं तर कांदा निर्यातीत 20% ची घट झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारचे जे काही आयात निर्यात धोरण ठरतात तर त्याचा फटका जो आहे तर तो कांदा निर्यातीला बसत असल्या कारणाने आता कुठेतरी व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की जास्तीत जास्त जी निर्यात आहे तर ती बांगलादेश असेल श्रीलंका असेल ह्या देशांमध्ये कशी होईल तर त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण की त्या देशांमध्ये पाकिस्तानचं कांदा जो आहे तर तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात असल्याने पाकिस्तानचं वर्चस्व होत आहे. त्याच्यामुळे आता केंद्र सरकार काय भूमिका घेणार याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उमेश पारीख, टीव्ही 9 मराठी, लासलगाव, नाशिक.